जसजसं हरित क्रांती पुढे पुढे गेली, सुधारित जाती आपण लावायला लागलो, उत्पादन चांगलं घ्यायला लागलो, त्यावेळेला पुढे पुढे असं लक्षात गेलं की अरे हे पिकाचा दर्जा काय चांगला मिळत नाही आहे. पीक चवीला चांगलं लागत नाही, उत्पादन चांगलं मिळते पण चवीला चांगलं लागत नाही. जसं अन्नधान्याबद्दल हे आहे तसं फळामध्येही तसंच आहे. फळं ही दर्जावर विकली जातात आणि मग हा दर्जाचं काम नेमकं कसं चालतं याच्यावर आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. जमीन वापरत गेल्यानंतर जमिनीमध्ये क्षारता वाढेल, जमिनीचं सामू वाढेल आणि मग क्षारता किंवा सामूमुळं जमिनीमध्ये जी क्षारता साठते ती कालांतरानं अन्नद्रव्य शोषण करताना काही प्रमाणात क्षारताही शोषली जाते. अंगात क्षारता गेल्यानंतर त्या क्षारतेचा काही भाग वनस्पतीच्या उत्पादनात येतो आणि मग उत्पादनात असा भाग आला तर त्या वनस्पतीचे आनुवंशिक गुण आहेत ते या क्षारतेमुळे झाकले जातात. ते उत्पादन चवीला चांगलं लागत नाही, त्या उत्पादनाचा टिकाऊपणा कमी होतो. त्या उत्पादन त्यामुळं बाजारात कमी दरानं विकलं जातं. हा पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला जे एक मानसिक समाधान किंवा जवळचं समाधान व्हायला पाहिजे तसं होत नाही आणि मग असं झालं नाही तर तो पदार्थ बाजारामध्ये कमी दरात विकला जातो. असा कमी दरात जर दर्जा विकला गेला तर आपण उत्पादन भरपूर काढल्याचं समाधान ह्या कमी भाव मिळाल्यामुळे उत्पन्नात त्याचं रूपांतर होत नाही आणि शेवटी आर्थिक परिस्थिती दोलायमान होती. आता पिकाचा दर्जा उत्तम ठेवणे याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असा जर अभ्यास केला तर बिना नांगरणीची शेती करा, कुजण्याची प्रक्रिया थेट जमिनीत करा. कुजण्याच्या प्रक्रियेतून जी काही सेंद्रिय आम्ल किंवा इतर अनेक रसायनं निर्माण होतात त्या रसायनाची जमिनीतल्या वेगवेगळ्या विषारी पदार्थाशी संपर्क येतात. ते विषारी पदार्थ नष्ट केले जातात, ती क्षारता नष्ट केली जाते, तो सामू पुढे गेलेला असला तर तो मागा आणला जातो. या सगळ्या गोष्टी होऊन जमीन अतिशय सुपीक केली जाते. आता ह्या अशा पद्धतीनं सुपीक केलेल्या जमिनीमध्ये तुम्ही कुठलंही पीक घेतलं तर त्याचा उत्पादनाचा दर्जा उत्तम मिळतो. तर हा उत्पादनाचा दर्जा तुम्ही एकदा बाजारात नेऊन तुमचा ब्रँड बाजारामध्ये विकसित केला की बाजारातल्या ज्या काही व्यापारी आहेत त्यांना असं लक्षात आलं पाहिजे की ह्या माणसाचं उत्पादन हे नेहमीच दर्जाला चांगलं असतं. तुमचं उत्पादन डोळे झाकून कालांतरानं सुरुवातीचे काही दिवस उमेदवारी करण्यात जातील पण तुमचं उत्पादन डोळे झाकून व्यापारी खरेदी करतील. सौद्याच्या अगोदरच तुमचा माल बराचसा संपून गेलेला असेल आणि इतर लोकांच्या किमतीपेक्षा तुमच्या मालाला नेहमीच जास्त चढा दर मिळतो. बाजारात एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सगळीकडं प्रत्येक पिकाची क्षेत्र भरपूर निर्माण झाल्यामुळं बाजारात प्रत्येक वनस्पतीचं उत्पादन भरपूर येतंय, आवक भरपूर होती. त्याच्यामुळे जर चांगले मिळते याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपण दर्जा सांभाळू शकलो तर ह्या दर्जामुळं मंदीतही तुम्ही 2 पैसे मिळवू शकता. मंदीला आपण घाबरून फायदा नाही, मंदीत जो टेकाव मारेल त्यालाच तेजी मिळू शकते. त्याच्यामुळे दर्जाला अतिशय महत्व आहे. आणि मग जागेला सेंद्रिय पदार्थ कुजवणे, याच्यामध्ये जमिनीचं शुद्धीकरण आणि शुद्धीकरणातून चांगला दर्जा, ह्या गोष्टी करून आमच्या मागणं लक्षात आल्या की ज्या वेळेला आम्ही असं जागेला सेंद्रिय पदार्थ कुजवला त्यावेळेला आमच्याकडे जे काही ऊस आम्ही पिकवतो त्याचा गूळ करतो आणि स्वतः विकतो. हा गूळ शुद्ध गोड चवीचा आता बाजारात मिळतच नाही.
गोडी त्याची कमी झालेली असते किंवा खारटपणा त्याला आलेला असतो. क्षारताच्या सगळ्या रसातनं आलेली असते ती तशीच गुळात येते. आमचा गुळ तोंडात टाकल्यानंतर त्या ग्राहकाला पुढचा खडा माल तोंडात टाकायला मिळालं तर फार बरं होईल अशी ती जिभेत आणि मेंदूत भावना निर्माण होती आणि एखादा खडा असला तर द्या म्हणून ती गिऱ्हाईक सांगते. आमच्या गुळाला एकदा गिऱ्हाईक येऊन गेलं की ते परत दुसरा गुळ घ्यायला जात नाही, कायम परत आमच्याकडेच येतं. आम्ही सांगितलं अरे बाबा 8 दिवस थांब येणार आहे माल, 10 दिवस थांब येणार आहे माल, तर त्या दिवशी जर करत असेल तर थोडा घेतं आणि परत आमच्या मालाची वाट बघत बसतं. काही जाहिरात न करता आम्ही कराल तेवढा गुळ खपतो आणि शेवटी कमी पडतो. अनेक गिऱ्हाईक नाराज होऊन जातात. तर अशाच पद्धतीचं आपण इतर सर्व पदार्थामध्ये जर शुद्धीकरण जमिनीचं करून, आता काय झाले की जुने लोक सांगतात की आता पहिल्यासारखी भाकरी लागत नाही, पहिल्यासारखी भाजी लागत नाही. हापूस आंबा खाल्ला तर तो पहिल्यासारखं खाल्ल्याचं समाधान मिळत नाही, तो दिसताना दिसतो चांगला, खाल्ल्याचं समाधान मिळत नाही. आता असं असेल तर ह्या पुढं जागेला कुजणारा पदार्थ कुजवायचा, जमिनीचं शुद्धीकरण करायचं आणि त्यातून दर्जा आपण एक निर्माण करून आपला एक नावाचा ब्रँड ज्या वेळेला बाजारात आपण निर्माण करू त्यावेळेला कितीही मंदी आली तरी आपल्याला भरायचं अजिबात कारण नाही आणि मंदीत जो टिकून राहील तो पुढे शेतीत जाईल. ह्यासाठी ह्या दर्जाचा अभ्यास प्रत्येक शेतकऱ्यानं केला पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं.